नमस्कार सर. नमस्कार सर. काय नाव आपलं? दीपक इंचगावकर. अच्छा, कुठून आलात तुम्ही? मी नाशिकहून राहतो proper. अच्छा, काय त्रास होता आपल्याकडे आले तेव्हा? मला कमरेमध्ये भयंकर कळ यायची, पायामध्ये कळ यायचा हं, हं. आणि मला माझा जॉब पूर्ण असा बैठा जॉब आहे, हं. कम्प्युटर जॉब आहे. हं, हं. त्यामुळे 8 तास कम्प्युटर बसणं असायचं. हं, हं. त्यामुळे पाठीमध्ये मी कळ यायची ना आणि जर मी एका ठिकाणी बसलो हं. तर लवकर मला उठता यायचं नाही. उठता यायचं हां. नाही. अच्छा, अच्छा. आणि मला असं सकाळी काय जाणवायची वेदना? सकाळी उठल्या पाठीमध्ये खूप कळ यायची आणि मला असं सरळ होता यायचं नाही. मग असं पूर्ण पुढं असं मी हं. वाकून असायचो. हं, हं. मग काही 2 मिनिटांनंतर मग ते परत सरळ व्हायचं. असं 2-5 मिनिटानंतर मग बस हळू-हळू सरळ व्हायची. सरळ व्हायचं. अच्छा, केव्हापासून होती ही परिस्थिती अशी? ही परिस्थिती होती मला मागचे 2 वर्ष झाले. 2 2 वर्षापासून. वर्षापासून होती. मग तुम्ही यावर ट्रीटमेंट वगैरे घेतली बाहेर? नाही मग असं आपलं डॉक्टरांना दाखवणं असं वगैरे किंवा आपल्या हं. गोळ्या घेणं, अच्छा, काय पेन काय किलरच्या गोळ्या सांगितलं घेणं. त्यांनी? मग त्यांनी म्हटले की तुम्ही पहिले एक्स-रे करून घ्या, एम-आर-आय करून घ्या. अच्छा, त्यात हां, एम-आर-आय केला होता तुम्ही? एम-आर-आय केला होता मी. काय आलं त्यात त्याच्यामध्ये? आढळलं मला की खाली L3, L4 ला मला गॅप होता. गॅप होता. गॅप होता. म्हणजे सिव्हिअर गॅप होता. त्यामुळे माझी पूर्ण सायटिका पूर्ण दबली होती. दाबलेली. त्यामुळे पूर्ण कळ हं. कमरेपासून पायापर्यंत पायापर्यंत कळ जायची आणि पायाला पूर्ण क्रॅम्प यायचा, क्रॅम्प यायचा. पिंजऱ्याला वगैरे. अच्छा, अच्छा. आणि त्यामुळे चालताना त्रास व्हायचा. हं, हं. त्यामुळे माझं वॉकिंग बंद झालं होतं माझं. तुम्ही सांगितलं की मी ॲथलीट आहे. मी मॅरेथॉन वगैरे किती हो. मॅरेथॉन केलं तुम्ही? मी 10 मॅरेथॉन केले टोटल सर. अच्छा, गेल्या 5-6 वर्षापासून. हो, येस. आणि हा त्रास झाल्यापासून तुम्ही आता नाही, केव्हापासून बंद आहे? माझं 1 वर्षाला माझं पूर्ण बंद आहे. 1 वर्षापासून तुम्ही एक्सरसाइज काहीच नाही नाही, करत? काहीच काहीच नाही, नाही. काहीच नाही. म्हणजे तुमची खूप वेदना खूप जास्त खूप तीव्र. आणि मला खूप त्रास होता अच्छा. त्याच्यामुळे. मेडिसिन घेतलं तुम्ही डॉक्टरांनी दिलं त्याच्यात काही आराम पडला का? थोडा आराम पडायचा टेम्पररी, हं. मग परत चालू व्हायचं परत ते गोळ्या चालेल. बंद केल्या की लगेच. बरं, ठीक आहे. आता आपल्याकडे ट्रीटमेंट करून तुम्हाला साधारण किती दिवस झाले तरी? मला एक 10 दिवस झाले असेल, 10-12 10 दिवस झाले. बस. तर 10-12 दिवसामध्ये तुमचे आता आज 9वं सेशन होतं ना? आज हो 9 हां, सेशन 8 सेशन झाले, आज 9वं सेशन होतं. हं. तर काय परिस्थिती आहे आता? काय रिझल्ट आजची आहे? परिस्थिती खूप खूप बेटर आहे, चांगली आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की मी अगोदर का नाही आलो इथे. अच्छा, अच्छा. म्हणजे मी 3 वर्ष का असं एका ठिकाणी गेलो तिकडे. बरोबर. कारण मी सगळे डॉक्टर केले. हं, हं. सगळे डॉक्टर केले. हं. आता ते म्हणजे सांगणं इथे योग्य नाही आता. बरोबर. पण म्हणजे एवढा रिलीफ मला पहिल्यांदा भेटला. ओके. जर पर्सेंटेजनुसार बघितलं तर किती पर्सेंट आराम असेल? 90% आराम आहे सर मला. 90% हो. आराम आहे. थोडं 5-10% अजून हो, शिल्लक थोडं आहे. आहे, थोडं अजून आहे कळवरच. ओके, ओके. कारण कसं हा जुना आजार आहे सर ना, लवकर बरोबर, जाणार नाही बरोबर. सर. पण 90% तुम्ही आता हो, म्हणजे आहे. आता जी सकाळी उठल्यानंतर ज्या वेदना व्हायच्या त्या आता त्या होतात का? पूर्ण बंद झाल्या सर. पूर्ण बंद हो, झाल्या. येस. आणि बसून उठताना तुम्हाला असं कंबरेत खूप असं आखडलेलं वेदना जाणवायची त्या नाही, आहेत नाही. का आता? आता नाही त्या. त्या पण नाही राहिल्या. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 90% पर्यंत हो, आता येस. वेदनामुक्त झाले. तर मी या 10 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचं मेडिसिन, स्टेरॉइड, पेन किलर काही दिलंय किंवा तुम्हाला बाहेर कोणाकडून घेण्यासाठी काही नाही. सजेस्ट उलटं केलंय? मी सांगितलं पण तुम्ही मला नाही म्हटलं तुम्हाला. बरोबर, बरोबर. तर हा जो रिझल्ट आहे हा आपला पूर्ण थेरपीने नॅचरल आहे आपण हो, मानू शकतो? येस. नक्की? पूर्ण नॅचरल आणि कसं आहे, हं. म्हणजे तुमची जी पद्धत आहे, पहिले हं. तुम्ही पूर्ण असं मालिश करता परत. हं, हं, हं. सगळ्या नसा सरळ तुम्ही हां, अशा मोकळ्या पहिले करता. पॉइंट दाबून प्रॉपर मी बरं. पहिले नसा चेक करतो. बरोबर. कोणती नस ब्लॉक आहे, कोणती डिस्क सरकली. बरोबर आहे सर. त्याच्यानंतर पॉइंट दाबून ती सेटिंग चालू करतो आणि मग प्रॉपर रिझल्ट मिळतो बरोबर आपल्याला. आहे. ठीक आहे. तर पेशंटला काय सांगाल आपल्या? म्हणजे अशी ट्रीटमेंट आपल्या नाशकामध्ये आणि ह्या म्हणजे ज्या म्हणतात की कारण बाहेर लोक ह्या ट्रीटमेंटला खूप खूप पैसे घेतात. हं, हं. आपली फीज किती हां, आहे? आपली फीस फक्त ₹300 बस. हं, हं, हं. पर सीट ₹300. कारण एवढ्या कमी खर्चामध्ये आणि एवढ्या चांगली ट्रीटमेंट आपल्याला मिळते, हं. त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावा. थँक यू. थँक यू.